आपल्या AR न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण दर्यापूर येथे काँग्रेसचे उमेदवार नेहाताई शिवाजी भाऊ देशमुख यांच्या आपण निवासस्थानी आलेलो आहोत. आपल्यासोबत ताई आहेत जुळलेल्या. ते आमच्या AR न्यूजमध्ये आपलं सगळं स्वागत आहे. नमस्कार. आपला ताई परिचय सांगा. सर्वप्रथम तुम्ही माझ्याकडे आले याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. माझं नाव स्नेहा शिवाजीराव देशमुख. मी प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर केलेली आहे मला. तर मी निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. काँग्रेसनं आपल्याला तिकीट जाहीर केली याबद्दल काय सांगाल? माझे पती इथे 2011 मध्ये नगरसेवक होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भरपूर असे कामं केलेली आहेत. रस्ते, नाल्या, बरेचसे लोकांना घरकुल उपलब्ध करून दिले आणि प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात ते गेले. आणि अजूनही म्हणजे 2016 नंतर त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नव्हती, पण तरीसुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त न करता पक्षासाठी सतत ते झटत राहिले, पक्षासाठी कार्य करत राहिले. आणि प्रत्येकाच्या घराशी एक आमचं स्वतःशी असं नाळ जुडलेली आहे. आमच्या प्रत्येक मतदार व्यक्तीशी आमचं एक असं बांधिलकीचं नातं आहे. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही धावून जातो. माझे मिस्टर म्हणजे अर्ध्या रात्री जरी कुणाचा कॉल आला तरी आम्ही तो टाळत नाही. आम्ही तो कॉल रिसीव्ह करून म्हणजे त्या क्षणी त्यांचं आम्ही काहीतरी असं काम करून देतो. म्हणजे ते न टाळता त्यांच्या मदतीला धावून जातो आम्ही सतत. तर त्यामुळे आमच्या कार्याची पोचपावती ही आम्ही न सांगितल्यापेक्षा आमचे मतदार स्वतः आम्हाला देत आहे. आम्ही घरोघरी गेली, मी बऱ्याचशा लोकांपर्यंत मी पोहोचली, तर त्यांनी माझ्या पतीची पोचपावती मला दिलेली आहे. आणि महिलांच्या सार्वजनिक विकासाबद्दल काय सांगाल? महिलांबद्दल सांगायचं तर बऱ्याचशा महिला सुद्धा माझ्याकडे आल्या. त्यांनी मला म्हटलं, ताई आम्हाला शेतात जावं लागते, आमचे लहान लहान मुलं आहेत, त्यांना घरी टाकून दुसऱ्यांच्या भरोश्यावर आम्ही शेतात जातो, दिवसभर काम करावं लागते. तर माझ्या सासूबाई ह्या वस्ती संघावर सचिवपदी आहेत, सदस्य आहेत एक. तर त्यांचं काम मी बरंचसं बघते आणि त्यांच्यामार्फत मी सतत म्हणजे काही ना काहीतरी करायचं असं ठरवते. आणि मी बऱ्याचशा अशा योजना वाचलेल्या आहेत की ज्या महिलांपर्यंत आजपर्यंत गेल्या नाही. बचत गटाच्या माध्यमातून भरपूर अशा योजना आहेत की ज्यामुळे महिलांना घरी बसून स्वयंरोजगार निर्माण करू शकतात महिला. त्यांची शिबिरं असतात. तर ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचविल आणि नक्कीच माझ्या प्रभागातील महिलांना मी स्वयंरोजगार देईल आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा मी 100% प्रयत्न करेल. आजपर्यंत जे महिला माहूर गडापर्यंत आजपर्यंतही गेले नाही आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांना माहूर गडावर पोहोचवलं, काय सांगाल? बापरे, त्यांनी तर मला खूप असे आशीर्वाद दिले. ताई म्हणजे काही अशा म्हाताऱ्या वयोवृद्ध महिला होत्या की ज्या आजपर्यंत गेल्या नाही आणि वयस्कर झाल्यानंतर त्यांना एका आधाराची गरज असते, सोबत लागते. तर काही वेळेस पैसे असून सुद्धा त्या तिथपर्यंत पोहोचू नाही शकल्या. त्यांना मी स्वतः सोबत नेलं माझ्या आणि त्यांना वर चढवलं सुद्धा. काही काही महिला अशा होत्या की पायांचा त्रास, कमरेचा त्रास, त्यांना मी स्वतः सोबत घेऊन चालले. तर त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले की बेटा तू आम्हाला इथपर्यंत आणलं, खूप खूप आभार. मी त्यांना बोलले सुद्धा, यात आभार कसले, हा तर माझ्यावर तुमचा काहीतरी अधिकार आहे म्हणून मी तुम्हाला इथपर्यंत आणले. घरकुल PR कार्ड बद्दल काय सांगाल ताई? आता जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून काही लोक घरामध्ये राहतात पण त्यांच्या नावानं घर नाही, PR कार्ड नाही, त्याबद्दल काय सांगाल? PR कार्ड बरेचसे लोकांची ही सुद्धा समस्या होती. आता मी घरापर्यंत पोहोचले त्याच्यामुळे मला लोकांनी समस्या मांडल्या. तर मी आता जवळपास 55 असे अर्ज दाखल केले नगरपालिकेमध्ये. निवडणूक लागायच्या आधीच हा कार्यक्रम जो आहे तो लागायच्या 1-1.5 महिना आधीपासून माझी ही सुरुवात झालेली आहे. मी 55 अर्ज सादर केलेले आहेत नगरपालिकेला PR कार्डसाठी आणि घरकुलसाठी सुद्धा मी अर्ज दाखल केले. तसेच मी माझ्याकडे सेतू आहे, त्यात मी मोफत महिलांना लाडकी बहीण योजनेचे KYC करून दिली आणि आधार कार्ड काढून दिलेत. तसंच मतदान कार्ड सुद्धा मी नवीन मतदान कार्ड ज्यांचे काढायचे राहिलेले होते त्यांना मतदान कार्ड सुद्धा उपलब्ध करून दिले. असे आर्थिक भुयार गटार योजनेबद्दल काय सांगाल? तसं तर आमच्या प्रभागात
म्हणजे बऱ्याचशा नाल्या रस्ते हे माझ्या पतींनी त्यांच्या कार्यकालात केलेलेच आहेत. पण तरी सुद्धा जिथे जिथे म्हणजे प्रश्न आहे हा भुयारी गटारी योजनेचा, तो नक्कीच मी करेन. कारण खासदार आमचे आहेत आणि आमदार सुद्धा आमच्या मित्र पक्षाचेच आहेत. तर विश्वास आहे मला की मी तिथे अर्ज टाकल्यानंतर मला निधी नक्कीच उपलब्ध करून देतील. तेव्हा ते आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार नेहा देशमुख आपल्यासोबत जोडलेले होते. बघत राहा आमचं या न्यूज चॅनल मुख्य संपादक आशिष कुठेतरी असं जमला